आणि यानंतर एक दुःखद बातमी आहे। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतलाय। निमोनिया झाल्यामुळे काल दुपारी त्यांना सांगलीमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार, विश्वासू साथीदार अशी अनिल बाबर यांची ओळख होती। वयाच्या 74व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतलाय। निमोनिया झाल्याच्या कारणास्तव त्यांना काल दुपारी सांगलीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। कुलदीप माने आपल्याला अधिक माहिती देतील। कुलदीप, नंदाई खरंच दुःखद बातमी आहे, कारण अगदी 2 दिवसापूर्वीच स्वतः आमदार अनिल बाबर हे शंभूराजे देसाई यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये देखील उपस्थित होते आणि जी आता माहिती समजते ती काल दुपारी पासून त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांना सांगलीतील उशक्कल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता आणि त्यांना निमोनियाची लागण झाल्याचं समोर आलं होतं। आणि आता जी पहाटेच्या सुमारास जी दुःखद बातमी समोर आली यामध्ये अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती आणि खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी गेले अनेक वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधित्व निभावलं होतं। काही दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस देखील साजरा झाला होता आणि त्यामध्ये टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांना या ठिकाणी सातत्यानं मतदारसंघामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली होती। ही सगळी दुःखद बातमी या काळामध्ये समोर येते। वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि निमोनियानं हे निधन झालं असल्याचं प्राथमिक माहिती आहे। धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्याचं कळतंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आपल्या मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांमुळे ते कायमच मतदारसंघात लोकप्रिय होते। त्यांच्या कामांची चर्चा व्हायची। 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाई यांच्या घरातल्या लग्न कार्यामध्ये सुद्धा ते उपस्थित होते। निमोनिया झाल्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे काल त्यांना दुपारी सांगलीतल्या एका रुग्णालयामध्ये दाखल केलेलं गेलं होतं आणि आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू साथीदार, विश्वासू आमदार अशी अनिल बाबर यांची प्रमुख ओळख होती। 7 जानेवारी 1950 सालचा त्यांचा जन्म होता। 1990 साली ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून गेलेले होते। एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार, विश्वासू साथीदार अशी त्यांची ओळख। आमदार संजय शिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत। संजयजी, दुःखाची बातमी आहे, अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आपल्या काय आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या? कशी आपली साथ राहिली इतक्या वर्षांची? बाबर हे आमचे अत्यंत ज्येष्ठ सहकारी होते। कमी बोलून आपलं काम करणे, कधीही कोणत्या माणसाला दुखवायचं नाही, हा त्यांचा असलेला स्वभाव। माझं काम आणि मी, आणि त्यामुळे त्यांचा असलेला मित्र परिवार मोठा होता। त्यांच्याकडून कधीही कुणालाही दुखवण्याचा प्रयत्न झाल्याचं माझ्या तरी ऐकू येत नाही। माझा मित्र, एक चांगला सहकारी आणि मृदुभाषी असलेला माझा मित्र आज गेला, याचं दुःख आम्हा सर्वच आमदारांना आहे। गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना भेटलो होतो, अनेक वेळा त्यांच्या आमच्या गप्पा व्हायच्या। राजकारणाव्यतिरिक्त जगणारा एक माणूस, सज्जन माणूस आज गेलाय, त्याचा आत्मा दुःख होतोय। शब्दामध्ये सांगता येणार नाही, परंतु हा आम्हाला बसलेला एक मोठा धक्का आहे। प्रत्येक राजकारण्याची काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतात। काम करण्याच्या बाबतीतली, लोकांमध्ये मिसळण्याच्या बाबतीतली, जनसंपर्क जपण्याच्या बाबतीतली। अनिल बाबर हे त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय नेमके का होते? ती स्वभाव वैशिष्ट्य त्यांची काय होती लोकांना जोडून ठेवण्याची? हा माणूस कधी कोणाच्या म्हणजे वादामध्ये कधी गेला नाही। त्यांना फक्त एकच माहिती होतं की मला लोकांची कामं करायची, लोक माझ्यावर कामामुळे माझ्यावर प्रेम करतायत। एखाद्याला आपण जर रागवून जरी बोललो तर त्याचं मन दुखावलं जाईल, इतका हळव्या मनाचा असलेला हा माणूस होता। आणि म्हणून असे माणसं राजकारणामध्ये फार कमी असतात। एक लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर पाहिलं तर ते अनिल यांच्याकडे पाहिलं पाहिजे। अनिल बाबरकडे एक म्हणजे एक वेगळं समीकरण ज्याला म्हणता येईल। आम्ही अनेक वेळा त्यांना आम्ही किती गप्पा टप्पा करायचो, आम्ही हसी मजाक करायचो, परंतु त्याच्यामध्ये ते अत्यंत कमी प्रमाणात असं न बोलता सर्व सांगून जाण्याचा जो त्यांचा काय स्वभाव होता, तो सर्व आमदारांना सुद्धा एक आवडत होता। आणि आम्ही त्यांना ज्येष्ठ म्हणून जेव्हा पाहायचो
तर त्यांच्यासमोर बोलताना सुद्धा आम्हाला बंधन यायची नाही, त्यांच्यासमोर बोलायचं. हा इतका चांगला माणूस असं अकाली जाणं मला वाटतं मग एक घाला आहे, आमच्या ह्याच्या सर्व कुटुंबावर एक घाला आहे तो. एक उत्तम आणि ज्येष्ठ सहकारी गमावल्याची भावना आपल्या मनात आहे. संजयजी, आभार आपले, आपण अनिल बाबर यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.